देवी, विश्वाच्या या पसाऱ्यापासून दूर आपले प्रतिबिंब पाहत आपण इथे बसला आहात. स्वामी, आपण देव असलो तरी देखील कधी कधी आपल्यासाठी विचारांच्या दिशा बंद होतात. मनात अस्वस्थता येते, मार्ग दिसत नाही आणि मग राग येऊ लागतो. होय, आणि राग तर आपल्या नाकाच्या अग्रभागी वारंवार अगदी उत्साहात उपस्थित होतो. बर, आता आमच्यावर क्रोधित होऊ नका. हा राग, ही चिंता सोडा आणि चला काही काळ विहार करून येऊ. मनोरमे, तुझ्या सेवेमुळे खरंच आम्हाला छान वाटतंय. तू एवढे दिवस नव्हतीस त्याची उणीव का भासत होती हे आत्ता लक्षात आलंय आमच्या. खरंच तू इथे आलीस ते बरं झालं. डोक्यावरचं ओझं कमी झालं आमच्या. सम्राज्ञी, आता मी इथे आली आहे ना, आता तुमच्या डोक्याला कुठला बी ताण होणार नाही. आणि मी इथे असेपर्यंत तुमची रोज अशी छान सेवा करेन. तू इथं आलासच कसा? साक्षात असुर नरेशांच्या महालात घुसशील आणि कोणालाही लक्षात येणार नाही असं वाटलं का तुला? मी त्यांचा खरा पहारेकरी आहे, त्यांचा निष्ठावान सेवक आहे. सोडणार नाही तुला, सोडणार नाही. आई ग, काय रे, काय झालं एवढा आरडाओरडा करायला? रक्त? हा, असुर सम्राज्ञी, अहो काय सांगू, तुमच्या दालनात एक हेर घुसत होता. सम्राज्ञी, आपल्या महालात हेर घुसलाय हे तर नबाजी बी सांगत होता. म्हणजे खरं दिसतंय. खरी? अहो तो लबाड हेर, तो माझी तीक्ष्ण नजर चुकून तुमच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न करत होता. पण मी पहाऱ्यावर असताना त्याला सातमध्ये घुसू देईन होय? मी त्याला तिथंच अडवलं. त्याने त्याच्या धारदार अस्त्राने माझ्यावर वार केला, पण मी मागे हटलो नाही. मी तो वार माझ्या इथे असा हातावर झेलला. शरीराला जखम झाली ऐक, पण मी मागे हटलो नाही. मग आता तो हेर कुठं गेला? हे काय? अहो तुम्ही यायच्या आधीच पळून गेला बघा. मी पकडण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझ्या हातातून तो निसटून गेला. आणि कोण होता तो? दिसायला कसा होता? ओळखीचा होता का? नाही, तसं काही धड समजलं नाही. हा, त्याने हो त्याचा चेहरा झाकून घेतला होता ना, त्यामुळे मला नेमकं काही दिसलंच नाही. पण हो, तो उंच होता, धिप्पाड होता. एकूण शरीर यष्टीवरून असं वाटलं तो कोणीतरी नक्कीच असुर होता. पण मग असुर तुझ्यावर हल्ला का करेल? तेच तर गूढ आहे. असुर सम्राज्ञी, ऐक, असुर सम्राज्ञी, त्या हेराला शोधून काढल्याशिवाय आता मात्र मी स्वस्थ बसणार नाही. ते सगळं करायलाच हवं, पण त्याआधी या जखमांवर तू औषध पाणी कर. थोडी विश्रांती घे आणि मग कामावर रुजू हो. तुमचे खूप आभार. ऐक, येतो. ऐक, सध्या इथे जे काही घडतंय ते फारच गंभीर आहे. हे तात्काळ जाऊन देवींना सांगायला हवं. पण असुर साम्राज्ञींनी तर मला इथं अडकवून ठेवलंय. नाही, काहीतरी केलं पाहिजे. इथून आपल्याला सुटलंच पाहिजे. कसं सुटणार? आता हाच एकमेव मार्ग आहे. हा, ए, तू समजतोस काय स्वतःला? कोण आहेस कोण तू? हा, आई ग. माते, आता मला तुम्हाला भेटण्यासाठी कुठलंही निमित्त काढायची गरज नाही.
मला परवानगी मिळाली आहे. मी येतोय तुम्हाला भेटायला. आई ग, स्वामी, आमचे भक्त इतके त्रासात आहेत आणि आम्ही विहार करायला येऊ. देवी, कधी कधी देवांना सुद्धा काही क्षण त्यांचं देवत्व बाजूला सारून शांततेची गरज असतेच ना. आपल्याला मोठं दायित्व पार पाडायचं आहे. खूप मोठी उडी घेण्याआधी 2 पावले मागे जावं लागतं. एखाद्या मोठ्या कार्याआधी थोडासा विश्राम करणं हे केवळ मनोरंजन नसतं देवी, तर पुढील दृढनिश्चयासाठी मनाची केलेली तयारी असते. आणि त्यासाठीच आपल्याला ह्या निवांतपणाची गरज आहे. सम्राज्ञी, आपल्या महालात घुसून अगदी तुमच्या दालनापर्यंत शिरण्याचा प्रयत्न कोणत्या हेराने केला असेल आणि तुमच्यावर हल्ला करायला का आला असेल तो? हा असुरांचा इतिहास आहे मनोरमे. जेवढे देव असुरांचे शत्रू होते तेवढेच विजयी असुरांचे शत्रू हे असुरच होते. आणि आज असुर नरेश महिषासूर हे त्रैलोक्याचे स्वामी आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात एखादा असुर उभा राहिलाच असेल आणि कदाचित त्याच रागातून हा हल्ला झाला असावा. पण मग सम्राज्ञी, हा असा असुर कोण असेल? त्याचा शोध घ्यावाच लागेल. सम्राज्ञींचा इजे असो. सम्राज्ञी, अहो तो पारासाठी ठेवलेला असुर कुठे गेला हो? अहो मी आता आलो तो दिसला नाही कुठं. नभाजी, आम्हीच त्याला विश्रांती करण्यासाठी पाठवलं आहे. विश्रामासाठी? अहो कशापायी? अरे, हा आपल्या महालात एक हेर घुसला होता, तो बी सम्राज्ञीच्या दालनापर्यंत त्यांच्यावर हल्ला करायला. आणि मग त्याने त्या पहारेकऱ्यावर बी हल्ला केला आणि त्याला जखमी केलं. पण त्या बिचारे पहारेकऱ्यानं त्याच्यावर हल्ला परतवला आणि त्याला पळवून लावला. काय काय? अहो सम्राज्ञी, तुमच्या लक्षात कसं येत नाही बघा. अहो तो थेर आहे. नभाजी, तू कोणाशी बोलतोयस याचं भान आहे का तुला? पुरे झाले हे आरोप आणि संशय घेणं. त्या असुर सैनिकांनी स्वतःच्या शरीरावर वार सहन केलाय आणि त्याला झालेली जखम आम्ही स्वतः पाहिली. तरीही तुझा संशय दूर होत नाहीये. अहो माझा संशय जाणारच नाही. तो संशय घेण्यासारखाच आहे हो. तुम्ही त्याच्या बोलण्याला भूलू नका बरं का. अहो तो तुम्हाला चुकीचा विचार करायला भाग पाडतो या. आम्हाला आता काही एक ऐकायचं नाहीये नभाजी. त्यामुळे पुन्हा याच विषयावर आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी कठोर शिक्षा करू आम्ही तुला. कळलं? हे बघा सम्राज्ञी, तुम्ही शिक्षा करा नाही तर काही बी करा. तो असुरच हेर आहे हेच मी म्हणत राहणार. आणि आता हे पुराव्यानिशी सिद्ध केल्या बगैर मी शांत बसायचो नाही. विजय असो. देवी, देवी, नंदी महाराज, देवी, नंदी पद्मा, अहो काय दे. हो नंदी महाराज, कुठून धावत आला तुम्ही? केवढी धाप लागली तुम्हाला? तुम्ही आधी इथे या पाहू. तुम्ही बसा बसा. हे घ्या, अगं दे. हे घ्या. तुम्ही पाणी प्या. प्या सावकाश. आता श्वास घ्या. आता मला सांगा काय झालंय ते. नुसती गडबड गडबड करताय, काही एक कळलं नाही मला. पद्मा, अगं मला सांग, देवी कुठे आहेत? मला त्यांना महत्वाचा निरोप द्यायचा आहे. देवी इथे नाहीये. देवी इथं नाहीये? अगं मग कुठे गेले? त्यांना महत्वाचा असा निरोप द्यायचा आहे मला. अहो काय सांगू नंदी महाराज, गेले काही दिवस गावात जो विचित्र प्रकार सुरू आहे ना, त्यामुळे देवी फार अस्वस्थ येतो. अहो ती बीज, आपण जी गावात भांडण आणि गोंधळ झाल्याची घटना सांगताय त्याच पहिल्यांदाच घडलंय. या अगोदर तर असं झाल्याचं मला आठवत नाही. हे नक्की काय घडतंय, कशामुळे घडतंय काहीच समजत नाहीये. आम्हाला असं वाटतंय इथून दूर जाऊनच या गोष्टीचा शांतपणे विचार करायला हवा. असं आहे होय सगळं? बरं पद्मा, मग आत्ता देवी कुठे आहेत? मला खरंच कल्पना नाही हो नंदी महाराज.
त्यांना भेटून हे सगळं सांगितलंच पाहिजे. मी महिषासुराच्या महालातून कसं बाहेर पडलो ते माझं मला माहिती आहे. तिथे जर कोणाच्या लक्षात आलं तर फार बिकट परिस्थिती निर्माण होईल. नाही, मला देवींची ताबडतोब भेट घ्यावी लागेल. काय काय या असुराला महालात समधीकडे शोधलं या, कुठं बी गावला नाही. आता इथे याच्या मुक्कामाच्या ठिकाणी बी दिसत नाही. पण आता ह्यो कुठं असेल याचा मला अंदाज आहेच. ह्या यायला त्याचं समद सत्य समध्यांसमोर आणल्या बिगर येऊन ना माझी शांत बसायचं नाही. स्वामी, आता आम्हाला मोकळं वाटतंय. मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. परंतु अजूनही आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. आम्ही जे काही विचित्र अनुभवलं, ज्यामुळे आम्ही चक्रावून गेलो, ते सगळं नेमकं काय होतं? अनेकदा सगळी उत्तरं आपल्या समोरच असतात देवी, परंतु आपण त्यांच्याकडे लक्ष देत नसतो. ते पहा, स्वामी, हे आपलं प्रतिरूप आहे की आणखी काही? हे दोघे आपणच आहोत, परंतु भूतकाळातले. आम्ही महाकाळ असल्यामुळे काळाचा एक फेरा आम्ही एकमेकात गुंतवला आहे. कालचक्राच्या या फेऱ्यात एकच घटना पुन्हा पुन्हा घडत राहणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला पुन्हा पुन्हा भूतकाळातील महादेव आणि तुळजा इथे दिसत आहेत. आणखी काही काळाने पाहिलं तरी पुन्हा तसेच दृश्य दिसतील. स्वामी, हे जे तुम्ही सांगताय त्याचा आमच्या आयुष्यातील समस्येशी काय संबंध आहे? त्यासाठीच आम्ही आपल्याला सावध करत होतो. ते काळाचा फेरा आणखी अनेक प्रकारे आपल्यावर पडू शकतो असे आम्ही सूचित केले होते. महिषासुराने खूप मोठा डाव मांडला. काळाशी खेळ खूप महागात पडू शकतो. तो एक गर्विष्ठ असुर आहे देवी, आणि ही केवळ सुरुवात आहे. काळाचा फेरा अनेक प्रकारे आपल्यावर पडू शकतो देवी. आपण सावध राहायला हवं. आपल्या आयुष्यात काय घडतंय हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी काळ समजून घ्यायला हवा. वास्तव एक नसतं देवी. प्रत्येक क्षण एक नवीन वास्तव निर्माण करत असतं. काळ कधीही थांबत नाही. चेतना थांबते. ज्यांची चेतना थांबते त्यांच्यासाठी काळ पुनरावृत्ती होते. म्हणजे आम्ही काळाच्या पुनरावृत्तीमध्ये अडकलो आहोत का? ह्यासाठी ते बीज जबाबदार आहे? नाही देवी, हे त्या बीजांचं कार्य नाही. गावात अशांती पसरवणे हे त्या बीजांचं कार्य आहे. मग हे सगळं का घडतंय? त्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल देवी. परंतु ती बीज पुन्हा पुन्हा नष्ट करून ते सापडणार नाही. जोवर काळाची पुनरावृत्ती थांबत नाही तोवर ती बीज नष्ट करून काहीही प्राप्त होणार नाही. आलं लक्षात स्वामी. आता आम्हाला निघायला हवं. आता आम्हाला ते गूढ उकलूनच त्यावरचं उत्तर शोधावं लागेल. प्रभो, माते, प्रणाम.
नंदी तू इथे? अत्यंत महत्वाचं काम आहे माझं. देवी आओ म्हणून अगदी धावत धावतच इथं आलो. कुठं कुठं नाही शोधलं तुम्हाला. अख्खं गाव पालतं घातलं. पद्माला देखील विचारलं तुमच्याबद्दल, पण तुम्ही कुठे आहात याची तिला देखील काहीच कल्पना नाही. हा माते, आणि अखेर इथेच तुमची भेट झाली, हे मात्र बरं झालं. नंदी, काय झालं? एवढा अस्वस्थ का आहेस? माते, अहो तुमचा हेर म्हणून महिषासुराच्या महालात असताना मला रोज वेगवेगळी दिव्य पार पाडावी लागतायत. रोज नवनव्या संकटांना सामोरं जावं लागतंय. आणि माते, मी ते कार्य अगदी तत्परतेने करतोय. आज इथे तुम्हाला एका वेगळ्याच संकटाची वार्ता देण्यासाठी मी आलोय. संकट? कोणतं संकट नंदी? प्रभो, माते, अहो महिषासुर एक खूप मोठा कट रचतोय. आत्ता चिंचपुरात जे काही घडतंय ते पद्माकडून मला कळालंय. मला असं वाटतंय की महिषासुराचा कट यशस्वी होतोय. महिषासुरच हे सारं काही घडवत असणार असा अंदाज होताच आम्हाला. माते, महिषासुर हे सारं काही एकटा घडवत नाहीये. त्याच्यासोबत असणारा शक्तिशाली मायावी असुर असिलोमा हे घडवतोय. असिलोमा हा कोणता नवा असुर आहे? माते, मायावी विद्या अवगत असणारा असुर जो महिषासुराला अंकित आहे. हा असिलोमा असुर हवेला सुद्धा हातात धरू शकतो. आपल्या मायावी शक्तीने तो वक्राकार कुठल्याही वस्तूला फिरवू शकतो, अगदी ती कितीही दिव्य असली तरी. पण मग त्याचा या आत्ताच्या संकटाशी काय संबंध आहे? महिषासुराने त्याला तुम्ही निर्माण केलेलं कालचक्र आणि दिष्टस्तंभ याबद्दल सारं काही सांगितलंय. आणि ते सांगितल्यानंतर महिषासुराने त्याला एक मोठी अशी कामगिरी दिली आहे, जी मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकली आहे.